तर नमस्कार मित्रांनो, मी जात होतो आता माझ्या गावी. तर चला तुम्हाला घेऊन चलतो माझ्या गावी. माझ्या गावाचा रस्ता कसा आहे, माझं गाव कसं आहे, तर चला तुम्हाला दाखवतो. आता मी जाणार आहे माझ्या गावाला नदीमधून. डोंग्याने जातो आता मी. तर चला तुम्हाला दाखवतो. असं काही रस्ता आहे, वावरात शेतातून जायला लागते. तिकडून आहे, दुरूनही आहे जंगलातून. तो तिकडे जंगल दिसतं, त्या जंगलातूनही एक रस्ता आहे, तिकडूनही जाता येते. पण हा शॉर्टकट आहे, इथून नदीतून जाऊ शकतो. तिकडून यासाठी खूप बहुत मोठा जंगल आहे तिकडे. आता होत आहे सनसेट. विहीर आहे मधात रस्त्यातच. झाड तोडल्यात वाटते इथं. पूर्ण इथं झाड होते, इथं पूर्ण एवढी झाडं तोडली. इथचे काऊन तोडले माहित नाही. तर मित्रांनो पाहू शकतो, आता आली आहे आपली नदी. हे आहे मरू नदी, आहे मरू नदी. इथं डॅममुळे, इथं गोसेखुर्द डॅममुळे इथं पाणी साचला राहतं. पाणी अडवलं आहे ना तिथे डॅमजवळ, म्हणून तो पाणी अडवला इथं. हा पाणी एवढा सारा साचला इथं, बहुत पाणी आहे. तर मित्रांनो, आता मी आलो माझ्या गावी. तर कशी आहे कमेंटमध्ये सांगाल आमच्या गावाची नदी. तर असं काही आहे माझं गाव.
मित्रांनो असं काही आहे आमच्या गावातला जंगल, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो असं काही आहे आमच्या गावातला जंगल. एवढा दाट जंगल आहे. तिकडे आहे तळा, तिकडे हा रस्ता तळ्याकडे जाते. आता संध्याकाळ झाली आहे, 6 वाजले आहेत. वाघ येते का रे इकडे? हो. मित्रांनो वाघाच्या येणं जाणं राहते आमच्या गावाकडे. असं काही आहे. तर आता संध्याकाळ झाली, मग मला सगळे ढोरं वासरं चरून येतात जंगलातून. हा मामा, आलो तो इकडं. पूर्ण ऑफरोड रस्ता आहे मित्रांनो आमच्या गावाकडे यायचा. पूर्ण जंगलातून असाच खराब रस्ता आहे, पूर्ण गोटे गोटे. इथलं तर अजून 10 किलोमीटर जावं लागते पवनीला. काही अडचण आली तर रात्री भित्री पूर्ण. तर पाहू शकता हे सगळे ढोरं वासरं चरून येतात आता जंगलातून. हे सगळे जंगलातच जाते दिवसभर, चरते अजून येतात. तर आता संध्याकाळ झाली आहे, काय तेवढी भीती वाटत नाही, कारण की आता नेहमीच आहे आमच्या. नाही रे, सगळ्यांचे वावर वगैरे जंगलातच आहेत पूर्ण. हे पाहू शकता इकडे. असा काही आहे जंगल, एवढा घनदाट जंगल आहे आमच्या गावातला. तर चला आता वापस जातो आम्ही.